छत्रपती संभाजी महाराजांना अति हाल करून जिवंत मारले गेले याच्या स्मृती आठवणीत राहाव्यात म्हणून प्रत्येक वर्षी शिवप्रतिष्ठान हा महिना पाळतात। त्यात कोणी मुंडन करतात तर कोणी पायात चप्पल न घालता अनवाणी चालतात तर कोणी गोड खाणे बंद करतात। अशा प्रकारे हा महिना पाळला जातो शिवप्रतिष्ठानच्या वतीने। सांगलीमध्ये तसेच जिथं जिथं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आपलं कार्य जिथं चालू आहे तिथं संभाजी महाराजांना मारलेला एक महिना म्हणजे त्यांना पकडलेल्या क्षणापासून ते त्यांचे आतोनात हाल करून त्यांचा मृत्यू होस्तोवर त्यांना जो मारला गेला ते हिंदुस्थानच्या इतिहासात किंवा जगाच्या इतिहासात असं धर्मवीर छत्रपती जरी संभाजी महाराजांचं जे बलिदान झालं तसं कुठल्याही राजाचं झालं नाही। आणि संभाजी महाराजांचं बलिदान हे आपल्या चित्तात स्मरावं म्हणून संभाजी महाराज जसं आमचे गुरुजी म्हणतात की एखाद्या तलवारीचा वार झाला आणि संभाजी महाराज गेले किंवा जसे कुठला विषप्रयोग झाला आणि संभाजी महाराज गेले असं काही एका क्षणात नव्हता। संभाजी महाराजांचं बलिदान हे महिनाभर चालत राहिलं। त्याची स्मृती आजच्या हिंदू समाजाला व्हावी म्हणून ठिकठिकाणी धर्मवीर बलिदान मास हा महिनाभर पाळला जातो। संभाजी महाराजांच्या वरचे श्री संभाजी सूर्य हृदय हे जे गुरुजींनी तयार केलेले श्लोक आहेत हे विविध केंद्रात पाळले जातात। जसं आपल्या घरात कोण गेलं तर त्याचा जो महिनाभर सुटकाचा महिना म्हणून कोण मुंडन करतं, कोण एखादी गोड गोष्ट सोडतं, कोण पायात चप्पल घालणं सोडतं, अशा अनेक गोष्टी जशा त्यागाच्या म्हणून आपण करतो तशाच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे आपल्यातून दिवंगत झाले। त्यांचं बलिदान हे क्रूररित्या हाल करून धर्मासाठी केले। त्यासाठी आपण हिंदू समाजाला जाणीव हवी म्हणून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं बलिदानाचं स्मरण म्हणून आपण महिनाभर वेगवेगळे त्यागाची गोष्ट करतो। तसं आज सांगलीमध्ये सामूहिकरित्या मुंडनाचा कार्यक्रम झाला। यात विविध कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजीराजांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून इथं सामूहिक मुंडन केलं। काहींनी गोड सोडलेला आहे, काही महिनाभर कुठल्याही चांगल्या कार्यक्रमात जात नाहीत आनंदाच्या, कोण काही कुठले कार्यक्रम ह्या महिन्यामध्ये घेत नाहीत। असं प्रत्येकरित्या वेगवेगळं जे बलिदान होतं ते बलिदान आज त्यांचं स्मरण म्हणून विष्णू घाटावर सगळ्यांनी सामूहिक मुंडन केलेलं आहे।